विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा आपला व्हिडिओ जर फर्स्ट टाइम बघत असाल यूट्यूब चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हां, तुम्हाला तुमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। आता महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया। हे बघा, एक बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक आस होती की 13 कॉलेज जे आहेत हे काही 10 गव्हर्नमेंट आणि 3 जे आहेत हे प्रायव्हेट येणार आहेत, पण कधी येणार आहे आणि काय होणार आहे याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना पालकांना हे होते। बघा, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली व नवनिर्मिती महाविद्यालयाकरता इमारत भाड्याने घेण्यास मंजुरी देण्याबाबत हा जो जी आर आहे हा हा जो आहे हा हिंगोली मेडिकल कॉलेजबद्दल आहे। बघा, आता प्रस्तावना बघू आपण। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्या संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास शासनाचे संदर्भ वरील क्रमांक 1/11/2023 रोजी शासन निर्णयाने मंजुरी प्रदान केली आहे। म्हणजे 100% आता यावर्षी येणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये सदरचे महाविद्यालयीन हे बघा कार्यरत करण्यास मानस आहे। सदर महाविद्यालय इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यास बराच कालावधी लागणार आहे, त्यामुळे उक्त महाविद्यालय राष्ट्रीय विज्ञान आयोगाच्या मान्यकारी उत्तरता होण्याच्या दृष्टीने वापरण्यास तयार असलेले एक खाजगी इमारत शासकीय दराने भाडे तत्त्वावर घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारेने होती। त्या अनुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे। शासन निर्णय हिंगोली येथे 100 बेड विद्यार्थी क्षमता प्रवेश परीक्षित नवनिर्माण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासकीय वर्ष 2024-25 मध्ये कार्यान्वित करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांच्या मानकांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने गीताई चॅरिटेबल ट्रस्ट हिंगोली याची गट क्रमांक 139, 140, 141 फौजे बळसोंड व सावा मधील एकूण चौरस जागेत असलेली एक इमारत मोकळ्या जागेसह सार्वजनिक बांधकाम कार्यालयातून निश्चित केलेल्या प्रतिमाहा बघा 9,10,444 प्रमाणे एकूण रुपये हे खाली सर्व दिले GST कर व स्थगिती स्वराज्यांच्या व्यतिरिक्त रुपये 1,25,328 फक्त इतके वार्षिक भाडे अदा करण्यात मान्यता केली आहे येत आहे। म्हणजे हे जे आहे या मेडिकल कॉलेजचं जी स्वतः इमारत आहे जे आहे त्याचं अंडर कंस्ट्रक्शन आहे, बांधकाम चालू आहे, पण मेडिकल कॉलेज हे दुसऱ्या यांनी भाड्यावर दुसरी जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग ही भाड्याने घेऊन हे यावर्षी कॉलेज चालू होणार आहे। सदर भाडेकर करार इमारत महाविद्यालय उपलब्ध करून दिलेल्या दिनांकापासून समजला येईल व त्याची मुदत 1 वर्ष कालावधी। त्यानंतर महाविद्यालयाच्या आवश्यकतेप्रमाणे जोपर्यंत शासकीय इमारत उपलब्ध होत नाही तोपर्यंत टप्प्याटप्प्याने मुदतवाढ शासन मान्यता करता येईल। शासन निर्णय वित्त विभाग हे सर्व दिलेले याबाबतच्या सामाजिक कराराची संतत द्यावा जो आहे आणि याच्यावर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून आला असून त्याचे संकेतस्थळ हे इथं GR नंबर वगैरे दिला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला तर लक्षात असं येतं आहे की हा जो GR आहे हा हिंगोली मेडिकल कॉलेजचा आहे, बरोबर। तर यामध्ये हे जे कॉलेज आहे हे 100% यावर्षी येणार आहे। त्यांचं जरी अंडर कंस्ट्रक्शन आहे तरी सुद्धा भाड्याने सुद्धा घेऊन ते येणार आहे। आता याच्यात बरेच प्रश्न क्लिअर होतात की मॅक्झिमम डिस्ट्रिक्टमध्ये अंडर कंस्ट्रक्शन आहे, कंस्ट्रक्शन झालेलं नाही, पण जसं हिंगोलीमध्ये आता आपण बघत आहात ज्या GR प्रमाणे की त्यांनी भाड्याने दुसरी बिल्डिंग घेऊन त्यांनी पण कॉलेज हे स्टार्ट यावर्षी ते करणार आहेत, मेडिकल प्रवेश प्रक्रिया होणार आहे। तसंच अदर जिल्ह्याचं सुद्धा होऊ शकते। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवश्यक वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।